हॅलो, नमस्कार. कसे आहेत तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान, मस्त आणि मजेत असाल. तर माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी सुरुवात केली आहे नवीन वर्षाची पार्सलहून. पहिलं पार्सल माझं नवीन वर्षाचं. तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करावं आणि काय ते पण दाखवते. तर नवीन वर्षामध्ये मी पाणी बॉटल मागवल्या आहेत. मस्त 6 बॉटल आहेत, वेगवेगळ्या कलरच्या आहेत, खूप छान आहेत आणि योगेशला पण खूप आवडल्या. योगेश बोलत होता, मम्मा या बॉटल रिटर्न करू नको हां, बोलत होता तसा. तर कशा वाटल्या तुम्हाला नक्की सांगा. आणि मला पण खूप आवडल्या कारण कलर खूप छान आहेत. एक ओपन पण करून दाखवते. तर योगेश बघा, योगेशचं मध्ये असतं व्हिडिओ काढताना पण. तर चला मग आपण ना बॉटल ठेवते मी आता. आम्हाला थोडंसं ना बाहेर जायचं आहे. बाहेर म्हणजे मला गाडी शिकायला जायचं आहे ना. चला म्हटलं एक नवीन सुरुवात करावी. नवीन वर्षामध्ये गाडी आलीच पाहिजे आपल्याला. तर ओपन करून दाखवत होते योगेशला बॉटल. तर जास्त तर आम्ही बॉटल नाही वापरत कारण फ्रीजमध्ये पाणी आम्ही ठेवत नाहीत. पण बॉटल असायला पाहिजे ना घरामध्ये, त्यामुळं. आणि योगेशला तर खूप बॉटल आहेत वेगवेगळ्या. तर म्हटलं चला आता एक नवीन सुरुवात करायची आहे. तर गाडी शिकायला जायचं आहे मला कारण गाडी येते पण भरपूर दिवस झालं मी हातामध्ये नाही घेतली गाडी. तर येते का नाही माहिती नाही आहे. आणि आम्ही सध्या कोकणात राहतो ना, कोकणातले रस्ते थोडेसे हेच असतात, त्यामुळं आपण शिकू शकतो गाडी आणि मस्त रस्ते आहेत. तर आता मी चाललो आहे गाडी शिकायला. तर हे बघा, रस्ते खूप छान आहे तिकडे, त्यामुळं गाडी आपण शिकू शकतो. तर समुद्राच्या रस्त्याने आम्ही जाणार आहोत गाडी शिकायला. तुम्ही पण सांगा की मला गाडी येईल का नाही. तर भाऊजीने थोडीशी चालवली, नंतर मला बोलली नाही आता तू चालव थोडंसं. मग तिकडे कच्चा रस्ता आहे थोडंसं समुद्राच्या बाजूला, तर तिथे मी चालवायला घेतली. गर्दी तर होतीच संडे असल्यामुळे, तरी पण स्वतःची थोडीशी हिंमत वाढवली आणि बसले गाडीवर. तर थोडा एक चक्कर मी पाय असा वरती करूनच घेतली आणि नंतर मग पाय वरती घेतला. खालीच करून एक चक्कर मारली आणि दुसऱ्या चक्करला मात्र वरती पाय घेतला. मग थोडीशी स्ट्रॉंग झाली, भीती गेली माझी थोडीशी. तर भाऊजी इकडच्याच टोकाला थांबले आणि मी या टोकाचं त्या टोकाला जाऊन आले. व्हिडिओ काय घेतले नाही भाऊजीनं. तर म्हटलं आता मच्छी तर घ्यायलाच पाहिजे ना, संडे तर संडेची गर्दी पण असते, मच्छी पण नाही जास्त भेटत. पण आलो आम्ही मच्छी घ्यायला. तर योगेश, आमचं कसं असतं माहिती आहे, आमच्या मनावर मच्छी नाही, योगेशनं जी हात लावली ती मच्छी घ्यावं लागते आम्हाला. तर योगेश म्हणला मम्मा कोलंबी पाहिजे, तर मग कोलंबी घेतली, साफ केली मावशीने कोलंबी. आणि आम्ही एकाच मावशीकडून मच्छी घेतो, दुसरी कोण नाही घेत. तर बाजूलाच भाजी वगैरे होती, भाजी वगैरे घेतली, मटार आणि मिरची, कोथिंबीर आणि कलिंगड. एवढंच झालं 300 रुपयाचं. मच्छी पण झाली 300 रुपयाची, हिरव्या भाज्या पण 300 रुपयाच्या. तर म्हटलं चला मग उद्या टेन्शन नाही ना भाऊजीला येत. मग 2 भाज्या घेऊन आलो. तर मच्छी कसं संध्याकाळी मच्छी असेल तर थोडं योगेश पण जेवतो ना. तर भाऊजी बोलत होते किती झाले, तू दे पैसे. म्हटलं मी नाही देणार, तुम्ही द्या. तर मग भाऊजीने कॅश काढली. नाहीतर मला बोलतात तू कर ऑनलाईन. तर बघा ना, तेवढ्याचेच 300 रुपये झाले. चला मग आता योगेश बोलत होता तरी पण मम्मा गाजर तर गाजर भाऊजीने कालच आणले होते, त्यामुळे मी गाजर नाही घेतलं. तर घरी आलो, मस्तपैकी थोडंसं बसलो तर बघतो तो पाणीच नाही आहे घरामध्ये. मग भाऊजी बोलले नाही तर नाही, चला आपण कलिंगड कट करू. मग थोडंसं आम्ही कलिंगड कट केलं, पण आमचं कलिंगड वेस्ट गेलं. वॉटरमेलन वेस्ट गेलं आमचं वॉटरमेलन, कारण तो खूप असं व्हाईट होतं. मग भाऊजीने कट केलं तर नको म्हणले, खायचं नाही. मग आम्ही नाही खाल्लं, ते फेकून दिलं. असेच आमचे 40 का 50 रुपये असेच गेले. तर बघितलं आम्ही, पूर्ण कट करून बघितलं भाऊजीने, पण सगळंच असं मध्ये असं म्हणजे हे होतं, व्हाईट होतं. त्यामुळे आम्ही योगेशला पण नाही दिलं, कारण योगेशला वॉटरमेलन खूप आवडतं. तर या दिवसात वॉटरमेलन पण नसतं ना जास्त खात. तर तरी पण आणलेले. तर मी भाऊजीला म्हणून ते फेकून द्या आणि थोडंसं खालचं द्या, त्याची इच्छा कंप्लीट करा खायची. तर पाणी नसल्यामुळं आम्ही वॉटरमेलन कट केलं होतं. तर मग थोड्या वेळानं पाणी यांनी फोन केला तर आले, त्यांनी लावलं लगेच. मग तर तरी पण अर्धा तास गेला. तर आम्ही आज पहिल्यांदाच मी झिंगे आणलेत. झिंगे माहीत आहेत ना, ते झिंगे 50 रुपयाचे आहेत तेवढे. तर झिंगे आणले मी पहिल्यांदा. तर ते काय पिशवी मला खोलत नव्हती, पण नेहमीप्रमाणे मग मी त्याला साईडला केलं
आणि आपली मच्छी काढली. तर पाणी आल्यामुळं मग मच्छी वगैरे साफ करायला घेतली, मस्त साफ केली छानपैकी अशी. आणि 2-3 प्रकारच्या मच्छी आणली बरं का, कोलंबी, मुसी आणि दुसरी तिचं नाव नाही माहिती मला, जे योगेशने हात लावली तीच मच्छी घेतो आम्ही. तर चला मग साफ वगैरे मी मस्त अशी करून घेते. साफ वगैरे करून घ्यायला कसं पाणी आलं त्यामुळे मी साफ वगैरे करून घेतली मच्छी. आणि बघा मस्त असा मसाला लावून ठेवते आणि फ्राय करते लगेच. तर मस्त अशी मच्छी खूप टेस्टी लागते बरं का, ही छोटी दिसते पण खूप टेस्टी लागते. आणि ती आहे मुसी मच्छी असते ना ती, आणि कोलंबी. तर चला मी फ्राय करून घेते आणि अजून टाकते. तर फ्राय करून घेते मी आता. तर तुम्हाला खरंच सांगा व्हिडिओ कसा वाटला, आणि प्लीज कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की व्हिडिओ कसा वाटला. तर मग घेते पूर्ण मच्छी आणि आम्ही ते जेवायला बसतो. जाम भूक लागली. बाय.